Hello students, in last video we have studied the life process part first and in that some of the concept we have discussed. त्याच्यामध्ये आपण काही कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत तरीही आज आपण काही डेफिनेशन्स आणि काही कन्सेप्ट्स आज आपण स्टडी करणार आहे. इथं तुम्हाला मी आपण लाईफ प्रोसेस व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ प्रोसेस ही डिस्कस केलेलं आहे. ते आता फक्त आपण रायटिंगमध्ये घेणार आहोत. तर लाईफ प्रोसेस म्हणजे काय? दीज आर द प्रोसेस विच आर इसेन्शियल फॉर लिव्हिंग, includes respiration, digestion, circulation, assimilation, excretion. म्हणजे ज्या प्रोसेस आपल्या लिव्हिंग प्रोसेस लाईफ प्रोसेस म्हणजे काय तर ज्या प्रोसेस मध्ये आपल्या जगण्यासाठी म्हणजे मग सजीवाला जगण्यासाठी काही प्रोसेसेसची गरज आहे. कोणती? ते रिस्पिरेशनची गरज आहे, डायजेशनची गरज आहे, सर्क्युलेशनची गरज आहे, ॲसिमिलेशनची गरज आहे, एक्सक्रिशनची गरज आहे. ह्या सगळ्या प्रोसेस एकत्र केल्या की त्याला लाईफ प्रोसेस म्हणायचं. सगळ्या प्रोसेस म्हणजे मग त्याच्यामध्ये रिस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छवास आलं का लक्षात, डायजेशन म्हणजे पचन, सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण, ॲसिमिलेशन म्हणजे शोषण किंवा रक्तात जे खाल्लेले जे अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ साध्या पदार्थामध्ये रूपांतर होऊन रक्तात मिक्स होण्याची प्रक्रिया, आणि एक्सक्रिएशन मीन्स बहिक्षेपण. ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या क्रियेला आपण लाईफ प्रोसेस असं म्हणणार आहोत. लक्षात आलं आपल्या लेसनचा अर्थ. लेसनचं नाव आहे लाईफ प्रोसेस पार्ट फर्स्ट. ओके, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. आता त्याच्यासाठी लाईफ प्रोसेससाठी कशाची गरज आहे आपल्याला? न्यूट्रिएंट्स अँड न्यूट्रिशन. न्यूट्रिएंट्सची गरज आहे, न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणजे लाईफ आपलं जर व्यवस्थित जर जायचं असेल, लाईफ जर व्यवस्थित जर व्हायचं असेल तर आपणाला त्याच्यासाठी कशाची गरज आहे तर न्यूट्रिएंट्सची गरज आहे. आणि न्यूट्रिएंट्समुळे आपल्या शरीराचं काय होतं तर न्यूट्रिशन होत असतं. न्यूट्रिशन म्हणजे मराठीमध्ये पोषण. म्हणजे आपली जी काय आपण जन्मल्यानंतर आपण छोटे असतो, अगदी थोडंसं अगदी फूट 1.5 फुटाची आपली लांबी असते किंवा आपलं शरीर असतं. आपलं वजन 2 किंवा 2.5 किलोचं वजन असतं. त्याच्या थोडंही कमी किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं 2-2.5 किलोचंच वजन असतं. आणि त्याच्यापासून मग आपण एवढं मोठं होतो. याचा अर्थ आपलं काय झालं तर न्यूट्रिशन झालं. म्हणजे आपण एवढे मोठे होतो, आपली उंची वाढते, आपलं शरीर वाढतं, आपले म्हणजे सगळ्या म्हणजे शरीरातले जे पेशी वाढतात. त्याचा अर्थ काय होतं तर न्यूट्रिशन वाढतं. न्यूट्रिशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ इनटेक द न्यूट्रिएंट्स अँड देअर युटिलायझेशन इन द न्यूट्रिशन इज कॉल्ड न्यूट्रिशन. म्हणजे आपण अन्न खाणे, इनटेक म्हणजे आत घेणे. प्रोसेस ऑफ इनटेक द न्यूट्रिएंट्स आत घेणे आणि त्याचं युटिलायझेशन करणे म्हणजे उपयोग करणे, त्याला म्हणतात न्यूट्रिशन. म्हणजे खाणे आणि त्याचा वापर करणे. आपण जे अन्नपदार्थ खातो, रोज जेवण करतो, आपण सकाळ संध्याकाळ दुपारला आपल्याला भूक लागली की आपण जेवण करतो, त्याचं जेवण करतो आणि त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंटचे युटिलायझेशन करतो, त्याला म्हणायचं न्यूट्रिशन. युटिलायझेशन म्हणजे त्याचा वापर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या वाढीसाठी, अवयवाच्या फंक्शनसाठी करतो, त्याला म्हणायचं न्यूट्रिशन. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक घटक. तर कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत तर आपण जे द फूड दॅट कंटेन्स व्हेरियस कंपोनंट्स फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिएंट. म्हणजे ज्या अन्नामध्ये आपल्या ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी म्हणजे ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी जे जे घटक आहेत, कंपोनंट्स, द फूड दॅट कंटेन्स व्हेरियस कंपोनंट फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. म्हणजे न्यूट्रिएंट्स म्हणजे काय तर अन्नामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स असतात की जे आपल्या ऑर्गॅनिझम्सना म्हणजे जे ऑर्गॅनिझमला वाढीसाठी मदत करतात त्याला न्यूट्रिएंट. मग कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत तर तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. मग व्हिटॅमिन्समध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे ABCD अशा प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. मग हे सगळे जे काही वॉटर आहे म्हणजे हे जे सगळे जे असतात त्या आपल्या अन्नामध्ये इन्क्लूड असतात आणि त्याच्या फूडमध्ये कंटेन. द फूड कंटेन्स व्हेरियस कंपोनंट्स फॉर द ग्रोथ ऑफ द ऑर्गॅनिझम न्यूट्रिएंट्स. म्हणजे ज्या अन्नामध्ये वेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स घटक आहेत त्याला त्या आणि ते आपल्या ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी मदत करतात, त्याला म्हणतात न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक घटक. आता सांगितलं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स प्रथिने, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, मिनरल्स म्हणजे खनिजे, लक्षात आलं का, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स मेद घटक.
हे सगळे आणि वॉटर, हे सगळे जे घटक आहेत हे घटक आपल्या बॉडीसाठी उपयोगी असतात. नंतर आपण न्यूट्रिएंटची डेफिनेशन. आता प्रोटीन्स, आता मी त्यातला शब्द सांगितला, प्रोटीन म्हणजे प्रथिने. प्रोटीन काय आहे तर प्रोटीन आपल्या शरीरासाठी प्रोटीनची फार गरज असते. लक्षात, प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळ्याच घटकांची गरज असते. कुठल्या ना कुठल्या घटकांची जर कमतरता भासली, जर का झाली पडली तर आपल्या बॉडीमधील फंक्शन डिस्टर्ब होतं, कुठलं ना कुठलं तरी फंक्शन डिस्टर्ब होतं. आणि बॉडी हे जे आहे ते सर्व फंक्शन व्यवस्थित चाललं तर बॉडी चालते, नाही तर कुठं तरी डिस्टर्ब झालं तर कुठल्या तरी रोगाचं किंवा कुठल्या तरी आपल्या अवयवांचं काम जे आहे ते डिस्टर्ब होतं. तर ते म्हटलं प्रोटीन्स आर द मॅक्रोमोलिक्यूल फॉर्मल बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. ही डेफिनेशन. प्रोटीन म्हणजे काय तर एक मॅक्रोमोलिक्यूल आहे, मोठा मोलिक्यूल. मायक्रो म्हणजे छोटा, मॅक्रो म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा. मॅक्रोमोलिक्यूल फॉर्म्ड बाय द बाउंडिंग मीन्स एकत्रतेने, टुगेदर बाय मेनी अमिनो ऍसिड, बऱ्याच अमिनो ऍसिडचं एकत्रीकरण करून प्रोटीन तयार. बऱ्याच अमिनो ऍसिडचं एकत्रीकरण करून काय होते तर प्रोटीन तयार होतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रोटीन मीन्स दॅट इज द बॉन्डिंग ऑफ द अमिनो ऍसिड. लक्षात ठेवा ही त्याची डेफिनेशन. पुढचे तर सेल्युलर रिस्पिरेशन. आता आपली बॉडी जी चालते ते बॉडी चालते म्हणजे आपण रिस्पिरेशन. आता रिस्पिरेशन म्हणजे आपण एकच विचार करतो, रिस्पिरेशन म्हणजे आपण श्वासोच्छवास घेतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त ऑक्सिजन युक्त म्हणजे हवा जी आहे ती शरीरात फुफ्फुसात घेतो आणि कार्बन डायऑक्साईड हवा बाहेर सोडतो. म्हणजे ऑक्सिजन युक्त हवा आत घेणे, कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर टाकणे, यालाच फक्त आपण रिस्पिरेशन. पण रिस्पिरेशन याचा अर्थ जे काय आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी घडतात, म्हणजे आपण खाण्यापासून ते अगदी एक्सक्रिशन पर्यंत ज्या ज्या प्रोसेस ज्या घडतात त्या प्रोसेस या सेलमध्ये ज्या घडतात त्या सगळ्या प्रोसेसला रिस्पिरेशन असं म्हणणार आहे. इन्क्लुडिंग ऑल धिस प्रोसेस इज कॉल्ड रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे सेलमध्ये म्हणजे बॉडी चालते, आपली बॉडी सर्व वर्क करते, कुठलंही वर्क बॉडी करते, म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युअल बेसिकली आपली सेल वर्क करते. बेसिकली वर्क कुठं होतं तर सेलमध्ये वर्क होतं. लक्षात, आणि सेलमध्ये वर्क होतं म्हणजे सेल रिस्पिरेशन. आता ऍक्च्युअल काय होतं बघा, आपण श्वासोच्छवास घेतो, आपलं जे काय ऑक्सिजन आत घेतल्यानंतर तो जातो फुफ्फुसामध्ये, लंग्समध्ये जातो. लंग्समध्ये काय होतं तर तिथं जे काय त्यातला ऑक्सिजन काढून घेतला जातो आणि त्या लंगच्या बाजूला ज्या काय कॅपिलरीज असतात, बारीक 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 केशवाहिन्या ज्या असतात त्या ब्लड वाहून आणणाऱ्या असतात, त्या काय करतात तर कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये सोडतात आणि फुफ्फुसामध्ये आलेला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतात आणि तो मग सर्व बॉडीच्या सेलपर्यंत निघून पोहोचवतात. आणि ही जी प्रक्रिया आहे सेल्युलर रिस्पिरेशन. आता तिथं काय घडतं तर ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड अदर फूड कंपोनंट विच टेक्स प्लेस इनसाइड द सेल इन प्रेझेन्स ऑफ ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज नोन एज द सेल्युलर रिस्पिरेशन. म्हणजे सेलमध्ये ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज काय घडतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन अँड द अदर फूड कंपोनंट म्हणजे अन्न पदार्थांचं जे फूड कंपोनंट म्हणजे व्हिटॅमिन असेल, मिनरल्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील किंवा ह्या सगळ्या ग्लुकोज असतील, सगळ्या अन्न पदार्थांचं ऑक्सिडेशन होतं की जे आपण आपल्या शरीरामध्ये घेतलेलं असतं. मग ते प्रेझेन्स ऑफ ऑर अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये किंवा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये जे काय होतं, जी क्रिया होते त्याला सेल्युलर रिस्पिरेशन असं. ऑक्सिडेशन होतं काय होतं म्हणजे आपण घेतलेले अन्नपदार्थ किंवा अन्नपदार्थातील जे कंपोनंट आहे त्या कंपोनंटचं आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्याची जी प्रक्रिया सेलमध्ये घडते ती मग घडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जी आहे ते अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन और प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये किंवा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडते, त्याला आपण सेल्युलर ऑक्सिडेशन रिस्पिरेशन असं म्हणतो. बघा त्याची डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट. Oxidation of a glucose and other food components which takes place inside the cell in the presence or absence of oxygen is known as cellular respiration. लक्षात आलं का, सेल्युलर रिस्पिरेशन असं म्हणतात. आता ही जी सेल्युलर रिस्पिरेशन आहे त्यामध्ये दोन प्रकारचे रिस्पिरेशन, एरोबिक रिस्पिरेशन आणि अनारोबिक रिस्पिरेशन. एरोबिक रिस्पिरेशन मीन्स विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ज्या ऑक्सिजनच्या सानिध्यात जे काही ग्लुकोजचं जे काय ऑक्सिडेशन होतं त्याला एरोबिक रिस्पिरेशन आहे. आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन विदाउट ऑक्सिजन होतं म्हणजे देर इज नो नेसेसिटी ऑफ द
ऑक्सिजन, इट इज कॉल्ड anaerobic respiration. Aerobic respiration, anaerobic respiration. म्हणजे आपण लक्षात घ्या, जेव्हा भरपूर असं aerobic respiration म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, की ऑक्सिजनच्या सानिध्यात होणार ज्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन आणि त्याच्यातून एनर्जी क्रिएट होते. पण जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा आता पावसाचं वातावरण आहे, पावसामध्ये जेव्हा आपण बिया आपण जमिनीमध्ये पेरलेल्या असतात तेव्हा पाण्यामध्ये त्या बिया मुजून गेलेल्या असतात तरी त्या उगवतात. याचा अर्थ त्यांना ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये नाही, त्या जमिनीमध्ये मिळत नाही आहे, पण त्या विदाऊट ऑक्सिजनचे रिस्पिरेशन करतात आणि त्यामुळे ते उगवून येतात. किंवा आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपल्या मसल सेल्स जे आहेत त्या सेल्स काय होतात तर तिथं anaerobic रिस्पिरेशन होतं, म्हणजे विदाऊट ऑक्सिजनचं रिस्पिरेशन होतं. अशा प्रकारचे रिस्पिरेशन, दोन प्रकारचे रिस्पिरेशन, अरोबिक रिस्पिरेशन आणि अनारोबिक रिस्पिरेशन. अरोबिक रिस्पिरेशनचा अर्थ म्हणजे मराठीमध्ये ऑक्सी श्वसन, ऑक्सी श्वसन, त्याला पेशी श्वसन म्हणायचं. ऑक्सी श्वसन, सेल्युलर रिस्पिरेशन टेकिंग प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. लक्षात काय ठेवणार आहे तुम्ही, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये, नोन ॲज aerobic respiration. And anaerobic respiration means in this respiration there is no need of oxygen. ऑक्सिजनची गरज नाही, लक्षात घ्या. आणि आता पुढचा पॉईंट होता, हे जर सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर त्यात ग्लायकोलिसिस नावाची एक प्रोसेस आपल्या सेलमध्ये घडत असते. ग्लायकोलिसिस म्हणजे आपण जे आता जे म्हटलं ते ग्लुकोजचं जे ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडेशन होण्याची जी प्रक्रिया आहे, द प्रोसेस ऑकरिंग इन द सेल वेअर द मोलिक्युल ऑफ ग्लुकोज, इथं म्हटलेलं आहे, the process occurring in the cell where the process of glucose, where the molecule of the glucose is oxidized step by step. म्हणजे ग्लुकोजचा जो मोलिक्युल आहे तो स्टेप बाय स्टेप काय होतो तर ऑक्सिडाइज्ड होतो. प्रोसेस, स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉर्मिंग टू, प्रत्येकाचे दोन दोन, आणि ते ग्लुकोज काय होतं ऑक्सिडाइज्ड होतो, प्रत्येकाचे दोन दोन मोलिक्युल होतात. कोणाचे दोन मोलिक्युल तर पायरुविक ऍसिडचे दोन मोलिक्युल तयार होतात. एटीपी ॲडोनिन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी असते, त्याचे दोन मोलिक्युल तयार होतात. NADH2 चे दोन मोलिक्युल तयार होतात आणि वॉटरचे दोन मोलिक्युल तयार होतात. प्रत्येकाचे दोन दोन मोलिक्युल तयार. आलं का लक्षात? हे झालं कशाची, ग्लायकोलिसिस. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, फार महत्वाचे आहे. द प्रोसेस ऑकरिंग इन द सेल वेअर द मोलिक्युल्स ऑफ द ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. प्रोसेस फॉर्मिंग द टू मोलिक्युल, या प्रोसेसमध्ये टू मोलिक्युल होतात. पायरुविक ऍसिड टू मोलिक्युल, एटीपीचे टू मोलिक्युल, NADH2 चे टू मोलिक्युल आणि वॉटरचे टू मोलिक्युल, अशी जी प्रक्रिया प्रोसेस होते त्याला ग्लायकोलिसिस प्रोसेस असे म्हणतात. आता पुढचा क्वेश्चन आहे, राईट द रोल ऑफ फूड इन द लाईफ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जीवनामध्ये अन्नाचं महत्व काय. आता सगळं आता झालं, आता बघितलंच किंवा अन्नामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी उपयोगी पडतातच. आपण अन्न खाल्ल्याशिवाय, आपण जर अन्न खाल्ल्याशिवाय आपल्याला आपल्या बॉडीसाठी लागणारी एनर्जी मिळणार का, बॉडीसाठी लागणारे सगळे कंटेंट्स मिळणार का, काहीच मिळणार नाही. म्हणून बॉडीचं रोल काय आहे, फूड प्रोव्हाइड्स ऑल न्यूट्रिएंट्स टू अवर बॉडी विच आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी. आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी सगळे न्यूट्रिएंट त्या फूडमधून प्रोव्हाइड करतात, म्हणून आपण फूड खातो. आणखी कशासाठी, टू डेव्हलप द इम्युनिटी ऑफ द बॉडी. बॉडीची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार क्षमता. आता आपल्याला माहिती आहे, आपण या कोविडच्या याच्यामध्ये आपल्या बॉडीची इम्युनिटी वाढवते, म्हणजे बाहेरून येणारा जो व्हायरस आहे त्या आपल्या बॉडीला डिस्टर्ब करू नये, म्हणजे आपलीच त्या व्हायरसपेक्षा आपल्या बॉडीची प्रतिकार क्षमता मोठी असली पाहिजे, म्हणून इम्युनिटी म्हणतो. म्हणजे अन्न पदार्थ, म्हणून त्यासाठी आपण अन्न पदार्थ चांगले खातो, एनर्जीयुक्त अन्न पदार्थ, प्रोटीनयुक्त अन्न पदार्थ आपल्याला. आणखीन कशासाठी लागतं अन्न तर टू इन्क्रीज द मेंटल अँड फिजिकल स्ट्रेंथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपली मेंटल, मानसिक आणि फिजिकल, शारीरिक जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ दणकट होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर या अन्नाची गरज असते. आता आपल्या बॉडीमध्ये ही जे आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, आता खाण्यामुळे आपल्या शरीराची मेंटल फिजिकल स्ट्रेंथ, मग फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे मसल्समुळे आपल्या बॉडीचे मसल्स महत्वाचे. मग आपल्या बॉडीमध्ये मसल्स कोणकोणते आहेत, राईट द टाइप ऑफ द मसल्स इन आवर बॉडी. तर आपल्याकडे तीन प्रकारचे मसल्स आहेत. 3 टाइप्स ऑफ द मसल्स कंटेन्स इन द बॉडी, दॅट इज द व्हॉलंटरी मसल, इनव्हॉलंटरी मसल, कार्डियक मसल. तर व्हॉलंटरीचा मराठी अर्थ ऐच्छिक मसल, इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक मसल, आणि कार्डियक म्हणजे
हृदयाची मसल्स. कार्डियक मीन्स हृदयाची मसल्स. म्हणजे व्हॉल्युंटरी म्हणजे ऐच्छिक, म्हणजे आता आपला हात आहे, हात आपण आपल्या इच्छेने आपण हलवू शकतो, इच्छेने हलवायचं नाही म्हणत. म्हणजे हातामध्ये असणारे मसल व्हॉल्युंटरी मसल्स, तोंडामध्ये असणारे मसल व्हॉल्युंटरी मसल, डोळ्यामध्ये असणारे मसल व्हॉल्युंटरी मसल. म्हणजे जे आपले जे ऐच्छिक हालचाली, आपल्या इच्छेनुसार ज्या हालचाली आपण ज्या ठिकाणच्या करतो, पायातले मसल, ही जे इच्छेनुसार ज्या हालचाली करतो त्याला व्हॉल्युंटरी मसल्स म्हणतात. आणि इनव्हॉल्युंटरी म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार आपण त्या मसलच्या हालचाली करू शकत नाही. जसं आपल्या लंग्स जे आहे ते लंग्स का आपल्या इच्छेनुसार आपण पंपिंग करत नाही ना, किंवा आपला हार्ट जे आहे त्या हार्ट सुद्धा आपण इच्छेनुसार पंपिंग करत नाही ना. म्हणजे अशा किडनी किंवा आपल्या ज्या बॉडीमधले जे काही बरेचसे पार्ट्स आहेत त्या पार्टचे आपल्या इच्छेनुसार त्याचे फंक्शन चालत नाही, म्हणजे आपण काय म्हणतोय तर इनव्हॉल्युंटरी. आणि कार्डियक म्हणजे फक्त हृदयामध्ये असणारे जे मसल्स असतात कार्डियक मसल. असे 3 प्रकारचे मसल आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला सांगता येईल. हा, तर लक्षात आलं का? पहा, हे सगळं लिहून काढायचं आणि पाठ करायचं. आत्ताच आपण पाहिलं की आपल्या शरीरामध्ये जे आपण आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल, आपल्या बॉडीमध्ये फूडचं काय वर्क असतं, सर्क्युलेटरी सिस्टीमचं काय वर्क असतं काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आता आपल्या बॉडीमध्ये किंवा मसलचे टाईप ऑफ मसल आपण पाहिले. मग ते पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या बॉडीचं जे काही वर्क जे आहे ते कंट्रोल कोण करतं, कोणत्या सिस्टीम्सनं कंट्रोल केलं जातं. आता ब्रेन कंट्रोल करते आपल्याला माहिती आहे. ब्रेन कंट्रोल्स द ऑल द वर्क्स ऑफ द बॉडी. बट मी काय म्हणेन, बट द which systems control the function of our body. तर देर आर 2 टाइप्स ऑफ द सिस्टीम्स. त्याच्यावर क्वेश्चन असं विचारलं जाईल तुम्हाला, तर राईट द कंट्रोल सिस्टीम ऑफ अवर बॉडी. तर आपलं कंट्रोल सिस्टीम कोणकोणते आहेत, तर केमिकल कंट्रोल अँड नर्व कंट्रोल, 2 सिस्टीम्स आहेत आपल्याकडे. केमिकल कंट्रोल सिस्टीम अँड नर्व कंट्रोल सिस्टीम. केमिकल कंट्रोल सिस्टीम अँड नर्व कंट्रोल सिस्टीम, अशा 2 प्रकारच्या आपल्याकडे कंट्रोल सिस्टीम्स आहेत, लक्षात घ्या. तर केमिकल कंट्रोल सिस्टीम मध्ये काय होतं, हार्मोन्स अँड एन्झाईम्स. आपल्या बॉडीमध्ये जे काही सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत आणि एन्झाईम्स आहेत. त्या एन्झाईम्स सिक्रेट झाल्यामुळे आपल्या ज्या काही ग्लँड्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये जे ग्लँड्स आहेत, काही ग्रंथी आहेत, त्या ग्रंथी काय करतात तर हार्मोन्स आणि एन्झाईम सिक्रेट करतात. आणि त्या मग ब्लडमधून सर्क्युलेट होतात सर्व बॉडीमध्ये. आणि ब्लडमधून सर्क्युलेट प्रत्येक सेलपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि ज्या सेलला त्याची गरज आहे त्या सेलला ते काय करतात, प्रोव्हाइड करतात. आणि त्याच्यावरून मग त्याचं आपल्या शरीराचं कंट्रोल होत असतं. की जसं तुम्हाला सांगता येईल की आपल्या ज्या काय आपल्या बॉडीमध्ये काही ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स काय करतात तर काही हार्मोन्स सिक्रेट करतात, काही एन्झाईम्स सिक्रेट करतात. आणि त्या सिक्रेट केल्यामुळं आपल्या बॉडीमधली जी रक्ताची आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये जे शुगर आहे ते शुगर कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते काही हार्मोन्स किंवा काही एन्झाईम्स करत असतात. म्हणजे ती बॉडी आपण जे खातो त्या खाल्लेल्या अन्न पदार्थांमध्ये जी शुगर आहे ती जास्त झालेली शुगर आहे ती आपल्या युरिनच्या माध्यमातून बाहेर टाकते. हे जे वर्क आहे हे वर्क काही हार्मोन्स आणि काही एन्झाईम्स किंवा काही आउटोग्रंथी आपण बघितलं, ज्या आपल्या थायरॉइडच्या ज्या ग्रंथी असतात ना, त्या आउटोग्रंथी आपण त्याला थायरॉक्सिन सिक्रेट करतात. मग त्यामुळे आपल्या बॉडीचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल होतं. पहिली गोष्ट काय, केमिकल कंट्रोल सिस्टीम. पहिली सिस्टीम कोणती, केमिकल कंट्रोल सिस्टीम विथ द हेल्प ऑफ द हार्मोन्स अँड एन्झाईम्स. आता मी असं पुढे म्हणेन, दुसरी जी सिस्टीम आहे ते नर्व कंट्रोल सिस्टीम. आपल्या मानेच्या कण्यात, म्हणजे असं मानेचा जो मणका आहे तिथून असं पाठीच्या कण्यातून असं एक नर्व सिस्टीम गेलेलं आहे, चेतासंस्था म्हणतात. आणि ती सर्व बॉडीत काय करते, त्याच्यातून म्हणजे अशी जी एका दोरी सदृश्य असा पार्ट आहे, म्हणजे दोरी सदृश्य म्हणजे असा मसलचा पार्ट आहे. आणि तो मानेच्या मणक्यातून असा खाली पाठीच्या कण्यातून खाली गेलेला आहे माकडापर्यंत. आणि तो काय करतो तर आपल्या बॉडीचे जे काही बाहेरून आलेले सगळे जे आवेग आहेत ते ब्रेनकडे पाठवणे, ब्रेनकडून आलेले सगळे जे आदेश आहेत ते सर्व बॉडीकडे पाठवणे. म्हणजे हा नर्वस सेल, त्याला आपण काय म्हणतो नर्वस सेल, मीन्स त्याची नर्व कंट्रोल सिस्टीम विथ द हेल्प ऑफ द नर्वस सेल. म्हणजे 2 प्रकारच्या आपल्या, आता लक्षात आलं तुमच्या पहा, तर 2 प्रकारच्या कंट्रोल सिस्टीम, केमिकल कंट्रोल सिस्टीम विथ द हेल्प ऑफ द हार्मोन्स अँड द एन्झाईम्स
अँड नर्व कंट्रोल सिस्टीम विथ द हेल्प ऑफ द नर्वस सेल. हे त्या क्वेश्चनचं आन्सर समजलं. पुढे सांगता येईल की आता म्हटलं की आपण जे आपल्या बॉडीचं फंक्शन जे आहे ते बॉडीचं फंक्शन व्यवस्थित चालवायचं असेल तर आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते. आणि एनर्जीची गरज असते त्यामुळे आपण रेग्युलरली काय करत असतो तर आपण जेवत असतो किंवा रेग्युलरली आपण काय करतो अन्न पदार्थ खात असतो. मग रेग्युलरली जेव्हा आपण अन्न पदार्थ खात असतो तेव्हा त्याचं जे काही डायजेशन आहे ते डायजेशन होतं म्हणजे काय होतं मी तुम्हाला सांगितलं तर ऑक्सिडेशन होतं. त्याचं काय होतं ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते. तेव्हा काय होते एनर्जी बाहेर पडते. तर आताच मी सांगितल्याप्रमाणे हे कंट्रोल काय करते केमिकल कंट्रोल सिस्टीम आणि नर्व कंट्रोल सिस्टीम हे काय करत असतात आपल्या बॉडीचं कंट्रोल करत असतात. आता आपण आपल्या बॉडीसाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण घेतलेले जे फूड आहे त्या फूडमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सोर्स आहेत मग कार्बोहायड्रेट असतील प्रोटीन्स असतील लिपिड्स असतील फॅट्स असतील मिनरल्स असतील व्हिटॅमिन्स याच्या ऑक्सिडेशन मधून काय होते तर एनर्जी निर्माण होते. त्याच्यातलं आता इथं पहिला पॉईंट आहे तर हाऊ कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड द एनर्जी टू बॉडी. कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीला एनर्जी कशी प्रोव्हाइड करतात. We take the carbohydrates through the food which convert into the glucose and after oxidation of glucose we get the energy. 1 gram of the carbohydrate gives the 4 kilocalorie energy. Yeah, when we take the carbohydrate with the help of through the food and that food converts into the glucose and that glucose complete oxidation of the glucose. ते सेलमध्ये ह्या सगळ्या प्रोसेस कुठे घडतात सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये घडतात. ते पुढचा क्वेश्चन आहे. तर ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज वी गेट द एनर्जी आणि तिथून मग त्या ऑक्सिडेशन झालेल्या ग्लुकोजचं की त्याच्यातून एनर्जी मिळते. 1 ग्रॅम ऑफ द कार्बोहायड्रेट गिव्स दॅट इज 4 किलो कॅलरी एनर्जी टू द बॉडी. समजलं का हा क्वेश्चन तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे राईट स्टेप्स ऑफ द रिस्पायरेशन. आता रिस्पायरेशन म्हणजे श्वासोच्छवास आपण म्हणतो. आपण एकच म्हणतो की श्वासोच्छवास म्हणजे आपण नाकावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे आणि बाहेरचा ऑक्सिजन बॉडीमध्ये घेणे. पण तसं ते ऍक्च्युअल होल प्रोसेस आता मग सांगितल्याप्रमाणे होल प्रोसेस विच आर हॅपनिंग इन अवर बॉडी इन द सेल दॅट इज कॉल्ड रिस्पिरेशन. मग त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. दॅट इज द एक्सटर्नल रिस्पिरेशन अँड द इंटरनल रिस्पिरेशन. एक्सटर्नल रिस्पिरेशन म्हणजे मी आता सांगितलेलं दॅट इज द ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज करायचं बॉडी टू द सराउंडिंग. अँड आपण जे फूडस्टप्स घेतो फूडस्टपचं ऑक्सिडेशन करायचं विथ द हेल्प ऑफ द ऑक्सिजन जे हेल्प करतो त्याला आपण काय म्हणतोय तर इंटरनल. एक्सटर्नल आणि इंटरनल 2 प्रकारच्या आपली रिस्पिरेशन आहेत. राईट द स्टेप्स ऑफ रिस्पिरेशन. इन द प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन एनर्जी जनरेटेड. रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काय होते एनर्जी निर्माण होते. There are the 2 steps of the respiration. That is the first is external respiration. The external respiration म्हणजे काय in it CO2 and O2 means carbon dioxide and oxygen is exchanged between the body and surrounding. आपल्या बॉडीतून सराउंडिंग टू बॉडी याच्यात एक्सचेंज केलं जातं अदलाबदल केलं जातं. ऑक्सिजन आत घेतला जातो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. आणि कार्बन डायऑक्साईड लक्षात आलं का म्हणजे बॉडीमध्ये तयार झालेला जो सेल्युलर रिस्पिरेशन मध्ये झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकायचा आणि बाहेरचा ऑक्सिजन आत घ्यायचा. आणि ती जी प्रोसेस आहे एक्सटर्नल रिस्पिरेशन असं. आणि इंटरनल रिस्पिरेशन मीन्स ह्या इंटरनल रिस्पिरेशन मध्ये काय होतं इन इट द फूडस्टप्स आर ऑक्सिडाइज्ड विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय आपण खाल्लेले जे फूडस्टप फूडस्टप मीन्स अन्न आहे त्याचं ऑक्सिडायझेशन करणे कुठं सेलमध्ये त्याला म्हणायचं इंटरनल रिस्पिरेशन. आणि मग आता मी असं म्हणेन ओनली कार्बोहायड्रेट्स आर द रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द एनर्जी. असं होतं का फक्त कार्बोहायड्रेटच आपल्याला एनर्जी देतो का तर नाही. आणखी नाही कार्बोहायड्रेट्स आहे फॅट्स आहे लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. मग क्वेश्चन विचारतील राईट द मेन सोर्स ऑफ एनर्जी. दॅट इज द कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे आता सांगितलंच की 1 ग्रॅम ऑफ द कार्बोहायड्रेट गिव्स द 4 किलो कॅलरी ऑफ द एनर्जी. मग याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे फॅट्स आहे लिपिड्स आहे द मेन सोर्स ऑफ एनर्जी. एनर्जी कुठे तयार होते तर सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचं एक
अंगक असतात, मराठीमध्ये त्याला आपण अंगक म्हणतोय. ऑर्गॅनल इंग्लिशमध्ये म्हणायचं, इंग्लिशमध्ये ऑर्गॅनल म्हणायचं आणि मराठीमध्ये अंगक म्हणायचं. एनर्जी इज हार्वेस्टेड इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस होत असतात. हे जे ऑक्सिडायझेशनची प्रोसेस आहे ही सगळी मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये तिथं काय होते, एनर्जी निर्माण होते, विच इज प्रेझेंटेड इन द सेल. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये असतो, सेलमध्ये काय होते तर एनर्जी हार्वेस्ट होते. म्हणजे आपण खाल्लेले जे अन्न पदार्थ आहेत त्याच्यातले जे कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, हे काय होतात तर मायटोकॉन्ड्रियामध्ये गेलं त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झालं म्हणजे जे काय ऑक्सिडेशन सेलमध्ये होतं म्हणतो ना, मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आणि त्यालाच आपण त्या मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा पॉवर हाऊस म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड पॉवर हाऊस होतं सेल. सेलचं पॉवर हाऊस म्हणजे काय, एनर्जी निर्माण करण्याचं ठिकाण असं आपण त्याला सुद्धा नाव देत असतो. आता पुढचा एक क्वेश्चन आहे, राईट द सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. आता मग एवढाच म्हणतोय की कार्बोहायड्रेट एवढं महत्वाचं आहे, तर कार्बोहायड्रेट्स कुठे कुठे मिळतात आपल्याला, तर आपल्या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, पहिल्या पेजवर दिलेलं आहे, तर तुम्हाला फक्त ते वाचून दाखवतो. त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करायचा. सोर्स ऑफ व्हॉट इज द सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. सोर्स म्हणजे कुठून कार्बोहायड्रेट्स मिळतो, तर बघा ना, तर आपला कार्बोहायड्रेट, वी गेट द कार्बोहायड्रेट फ्रॉम द मिल्क, दुधातून मिळतं. मिल्क, फ्रूट, जागरी म्हणजे गुळ, शुगर केन म्हणजे ऊस, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी, स्वीट मीठ, मिठाई आपण जे खातो ते, सिरियल्स म्हणजे कडधान्यामध्ये कोण आहे तर गहू, व्हीट, मेज, मका, रागी नावाचे धान्य, ज्वार, मिलेट अँड राईस, या सगळ्यातून आपल्याला काय मिळतं तर कार्बोहायड्रेट. एवढ्या सगळ्यातून हे सोर्स तुम्ही पुस्तकातून काढू शकता. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही एनर्जी निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ते 3 स्टेपमध्ये होते. त्यातली पहिली जी स्टेप आहे त्याला आपण काय म्हणतोय तर ग्लायकोलिसिस स्टेप म्हणतोय. दुसरी स्टेप जी आहे त्याला ट्रायकार्बोनिक ऍसिड, त्याला आपण ऍसिड सायकल म्हणणार आहे. आणि तिसरी आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. तर पहिली तुम्हाला क्वेश्चन विचार, प्रत्येकाला सेपरेट क्वेश्चन असतो. राईट द नोट ऑन ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसवर नोट लिहा. तर ही स्टेप जे आता ह्या ऑक्सिडेशनची किंवा रिस्पिरेशनच्या 3 स्टेज लक्षात घ्या. ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोनिक ऍसिड सायकल आणि थर्ड इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. त्या 3 स्टेप मधून मग आपल्याला काय मिळते तर रिस्पिरेशन झालं, म्हणजे पूर्ण रिस्पिरेशन होतं, मग तिथून पूर्ण एनर्जी निर्माण होते. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ सेल्युलर रिस्पिरेशन. ही सेल्युलर रिस्पिरेशनची पहिली स्टेप आहे. ही कुठं घडते, इट ऑकर्स इन द सिटोप्लाझम, म्हणजे आपला जो काय पेशीद्रव म्हणतो आपण, त्या सेलच्या आतमध्ये जो काही पेशीद्रव असतो त्या पेशीद्रवामध्ये, सिटोप्लाझम मीन्स पेशीद्रवामध्ये, पेशीच्या द्रवामध्ये ही प्रक्रिया रिस्पिरेशनची घडते. इट इज ऑकर्स इन द सिटोप्लाझम. काय घडतं तर ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप अँड फॉर्म द 2 मॉलिक्युल्स ऑफ द इच पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. आता ते आपण ग्लायकोलिसिसच्या यामध्ये ग्लायकोलिसिसच्या डेफिनेशन मध्ये हीच डेफिनेशन ग्लायकोलिसिसची डेफिनेशन. तिसऱ्या स्टेज काय म्हणतं, तिसरी स्टेज काय होते, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप फॉर्म द 2 मॉलिक्युल ऑफ इच, प्रत्येकाचे 2 मॉलिक्युल, पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्युल, 2 मॉलिक्युल्स, ATPचे 2 मॉलिक्युल, NADH2चे 2 मॉलिक्युल अँड वॉटरचे 2 मॉलिक्युल तयार होतात. मॉलिक्युल सांगतो पायरुविक ऍसिड, त्याच्यानंतर पायरुविक ऍसिड जे तयार झालेलं असतं त्या पायरुविक ऍसिड कन्व्हर्ट होतं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये, त्याचं कन्व्हर्शन होतं. त्याच प्रोसेसमध्ये molecules of pyruvic acid converted into acetyl coenzyme A, acetyl coenzyme A, आणि या ऍसिटिल कोएन्झाइम मधला जो ऍसिटिल जो आहे ना त्याच्यापासून पुन्हा मोलिक्युल्स ऑफ द NADH2 अँड CO2 आर रिलीज्ड, आणि ही झाली त्या ग्लायकोलिसिसची शॉर्ट नोट. एवढं तुम्ही शॉर्ट नोट ग्लायकोलिसिसच्या शॉर्ट नोट मध्ये लिहू शकता. म्हणजे सेल्युलर रिस्पिरेशन मधला हा पहिला टाईप तुम्हाला इथं सांगता येईल. इथं समज तुम्हाला